जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यात महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यभरात ओळखला जाणारा गोदाकाठ महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे। माजी आमदार अशोकराव काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे, सौ पुष्पाताई काळे, काकासाहेब कोयटे आणि जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन धार्मिक वेशभूषा नृत्य सादरीकरण करत भव्य मिरवणूक काढली। गोदाकाठ महोत्सवात महिला बचत गटाचे विविध आकर्षक स्टॉल उभारण्यात आले असून घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक व आधुनिक उत्पादने, शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला वस्तू, कपडे, दागिने आणि गृह उद्योगातील दर्जेदार वस्तू उपलब्ध आहेत। शुक्रवारपासून सोमवारपर्यंत 4 दिवस नागरिकांना एकाच ठिकाणी खरेदीची संधी मिळणार आहे। यावेळी महिला सक्षमीकरणासाठी लकी ड्रॉ काढून भाग्यवान महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या। जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या नागरिकांना महोत्सवास भेट देऊन अस्सल ग्रामीण संस्कृतीचा आनंद घेण्याचं आवाहन केलंय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ट्रस्टचे संचालक, महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। विविध प्रकारचे स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत, खूप लांबून स्टॉल आलेले आहेत। तो त्यासाठी खरोखर मी सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभारी आहे। आता आपण एक रॅली काढली होती, त्या रॅलीमध्ये बैलगाड्यांमध्ये यावेळेस आपण जिल्हा परिषदच्या मुलांना मान दिला, कारण की ग्रामीण भागातल्या मुलांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे। त्यांनाही कळायला पाहिजे की लहानपणापासून शिकलं की महिला किती सक्षम आहेत, तर आपोआप त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट महिलांसाठी आणि पुढची पिढी कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न करतो। थोडीशी प्रामाणिकपणा असलेली माणसे अजूनही जगात आहेत, याची साक्ष अवधूत पानसरे आणि महादेव घाटकर यांनी दिली आहे। पडगाव तालुका श्रीगोंदा येथे सचिन वाल्मिक राऊत आपल्या पत्नीसह पुण्यातील सासरवाडीला गेले असता त्याची छोटी बॅग मोटारसायकलवरून पडली। बॅगेमध्ये पत्नी साक्षी राऊतचे 2 तोळे सोन्याचे दागिने आणि 2,500 रुपये रोख रक्कम होती, तसेच सचिनचे आधार कार्ड देखील होतं। राऊत कुटुंबाला ही बॅग न सापडल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी लांब पर्यंत शोध घेतला, परंतु बॅग सापडली नाही। दरम्यान ही बॅग अवधूत सोमनाथ पानसरे आणि महादेव चंद्रकांत घाटकर यांना सापडली। त्यांनी पेडगाव येथील ज्वारी व्यापारी सादिक तांबोळे यांच्याकडे आधार कार्डाचं नाव सांगून चौकशी केली आणि बॅग गावातच असल्याची माहिती त्यांना मिळाली। राजूरच्या सिद्धेशचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिद्धेशच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे। शिर्डी येथे जामखेडच्या श्री नागेश विद्यालयात आयोजित जिल्हा परिषद गणित विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात हा हृदयस्पर्शी क्षण घडला। विजेत्याचे नाव पुकारताच दिव्यांग विद्यार्थी सिद्धेश हंगेकर व्हीलचेअरवरून व्यासपीठाकडे येताना पाहून पालकमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट व्यासपीठावरून खाली धाव घेतली। राजूर तालुका अकोले येथील सिद्धेश हा विद्यार्थी दिव्यांग असूनही त्याने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात 2 वेळा विजय मिळवला। त्याची जिद्द, हुशारी आणि शिक्षणाची आस पाहून प्रभावित झालेल्या विखे पाटलांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था सिद्धेशच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलेल अशी घोषणा केली आहे। या प्रसंगी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी भावुक झाले। सिद्धेशची ही कथा आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। अहिलानगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय।
स्वर्गीय अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांनी काल पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात शिवसेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर शहरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे। श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावरील उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रक खाली सापडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। जखमी पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय अंमलात आला आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आरणगाव उपकेंद्र येथे क्षमता वाढ कार्यक्रम आणि नवीन शेती वीज वाहिनीचे लोकार्पण जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रकल्पांतर्गत 5 EVM क्षमतेच्या रोहित्रावर नवीन शेती वीज वाहिनीचे अलगीकरण करण्यात आले असून सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। यावेळी रात्री पिकांना पाणी देण्याची अडचण दूर होणार असून शेती अधिक सुरक्षित आणि शाश्वत होणार आहे। या योजनेचा लाभ चौंडी, कवडगाव, आरणगाव, पाटोदा, पिंपरखेड, डोणगाव, भवरवाडी, वंजारवाडी, पारेवाडी आणि गिरवली या गावातील शेतकऱ्यांना होणार आहे। शासन शेतकरी समीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। रस्त्यावरून दुचाकीने जात असताना हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुण व त्याच्या मित्रांना मारहाण करून त्याच्या दुचाकीची कोयत्यासारख्या धारदार हत्याराने तोडफोड करण्यात आली। मंगळवारी रात्री शहरातील बीड कॉर्नर परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी जामखेड पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। फिर्यादी प्रसाद दिनकर राजगुरू हा मंगळवारी रात्री 8:30 वाजता आपल्या मित्रांसह दुचाकीने बीड कॉर्नर येथून जात होता। यावेळी रस्त्यावरून जाताना प्रसाद राजगुरू याने दुचाकीचा हॉर्न वाजवला। या कारणावरून हा वाद घडला। सोशल मीडियावर एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच टाका येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का किरणकुमार पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूची CID मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने खर्डा पोलिसांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय, संबंधित महिलेने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।